नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे अक्कलकोट बस आगारासमोर हलगीनाद आंदोलन संपन्न। अक्कलकोट बस स्थानक परिसरात पावसामुळे चिखल झाले असून सकल भागात पाणी साचले आहे। ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, लहान मुले घेऊन जाणाऱ्या माता भगिनींचे चिखल झाल्यामुळे एसटी मध्ये चढताना पाय घसरून पडत आहेत। अपंग व्यक्तींना तर चिखलातून मार्ग शोधावा लागत आहे। प्रवाशांच्या या हाल अपेष्टा विरोधात लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सोलापूर रस्त्यावरील बस आगारासमोर हलगीनाद आंदोलन करून लक्ष वेधले। या आंदोलना अगोदर वसंत देडे यांनी अक्कलकोट बस आगार प्रमुखांना बस स्थानक परिसरात उपाययोजना करण्यासाठी लेखी निवेदन दिले होते। यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने सोमवारी हलगीनाद आंदोलन करण्यात आले। यावेळी इरफान तडमोड, मोबिन अन्सारी, सद्दाम शेख, दत्ता कांबळे, विशाल भांगे, हनुमंत उकिरडे, हरी गणपत देडे, अनिल केंगारे, गणेश देडे, संतोष केंगारे, गणेश शिरसाट आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी वसंत देडे, लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष। गेल्या 15 दिवसापूर्वी डेपो मॅनेजरला आपण नवीन स्टँडच्या बाजूला तात्पुरतं उभा केलेलं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानक परिसरामध्ये चिखल, माती आणि पाण्याने तुडूंब भरलेले डबके या कारणास्तव अक्कलकोटमधील एसटी प्रवासाचे प्रवासी जे आहेत त्यांचे बेहाल होतात। अपंग आहेत, वृद्ध आहेत, या लोकांना त्या पाण्याचा त्रास होतो। त्या पाण्यापासून डास, मच्छर, अन्य किडे, अन्य जीविकांचे कृमीजीव, अन्य रोगाला आमंत्रण देणार असं गढूळ पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे असे कळवले आहे की बाबा येत्या 2 तारखेच्या आत तुम्ही तिथं खडीकरण करा किंवा कॉन्क्रीट घाला किंवा मग भर घालून तिथं पाणी साचणार नाही, किंवा प्रवाशांना ये जा करण्याकरता जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम येता कामा नये। तुम्ही ते जर काम केलं तर व्यवस्थित राहील, नाही तर मी हलगीनाद आंदोलन करणार आहे असं मी सूचित केलं होतं पत्राद्वारे। तर 15 दिवसाचा कालावधी लोटून गेला तरी देखील अक्कलकोटच्या आगार प्रमुखांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही असं माझा या ठिकाणी आरोप आहे। आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आत्ता दुपारचे 2-2:30 वाजतात पावसाची संततधार सकाळपासून चालू होती। मी स्टँड एरियामध्ये माझ्याबरोबर नेमलेले जे सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी आहेत आम्ही सगळेजण जाऊन पाहणी केली। त्या ठिकाणी गुडघाभर इतकं पाणी थांबलेलं आहे। आज देखील दुर्दम्य आहे। तर आजच्या दिवसाचा 1 दिवस हलगीनाद आंदोलन करून मी थांबणार नाही। मी त्या डेपो मॅनेजरला किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी तुमच्याद्वारे असं सूचित करतो की येणाऱ्या अजून 4 दिवसामध्ये जर तुम्ही याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण नाही केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं छेडलं जाईल। हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घेऊन पुढचं प्रोसेस करावं आणि तिथं जे चिखलमय पाण्याचं आहे त्याला व्यवस्थित खडीकरण किंवा डांबरीकरण करा, काही करा। तुम्ही काय करणार आहे ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे। तिथं फक्त प्रवाशाला सुरक्षितता पाहिजे। प्रवाशाच्या सुरक्षिततेच्या माध्यमातून तेथील दुर्गंधी, पाण्याचं साचलेले डबरे किंवा चिखल माखलेलं आहे ते कशा प्रकारे नष्ट करायचं हे तुम्ही तुमच्या स्थानावरनं तुम्ही ठरवा। मी सांगणारा कोण आहे? मला फक्त प्रवाशांची अडचण दूर करायची आहे, ती अडचण दूर झाली पाहिजे। अन्यथा येत्या 4 दिवसाच्या नंतर हलगीनादापेक्षा जे तीव्र आंदोलन आहेत, उग्र स्वरूपाचे जे आंदोलन आहेत ते आंदोलन लहुजी शक्ती सेना येणाऱ्या काळात छेडल्याशिवाय राहणार नाही। एवढंच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्णत्वास नेतील। आणि मला त्यांनी एक व्हॉट्सअपद्वारे त्यांच्या कार्यकर्त्याकडून एक पत्र पाठवलं आहे। त्या पत्रामध्ये एवढंच आहे की तुम्ही सांगितलेल्या पत्रावर आम्ही लवकरच
आक्षेप न घेता त्या योग्य पद्धतीनं त्याची कारवाई करू असं म्हटलं, पण त्याच्यात डेडलाईन दिली नाही. त्याच्यात तारीख सांगायला पाहिजे की बा अमुक तारखेला सुरू करून या तारखेपर्यंत आम्ही ते चिखलमय झालेलं संपवू. किंवा मला अजून एक असं म्हणायचं आहे, पावसाळ्याचे 3 महिने उलटलेत, पण आता 1 महिना जवळजवळ पावसाचा पूर्णपणे राहिला आहे आणि शेतकऱ्याला जे आश्वासन दिलेली पावसं अजून येणारी आहेत. म्हणजे शेतकऱ्याला आश्वासन देणारी पावसं, मोठी पावसं अशी आहेत की बाबा कुठला पाऊस आला नाही तरी चालेल, पण मी मात्र शेतकऱ्याचं पीक स्वच्छपणे चांगलं सुपीक येण्याकरिता मी नक्की धरतीवर बरसणार अशी आश्वासन दिलेली जी पावसं आहेत ती येणाऱ्या काळामध्ये मोठी पावसं अजून येणार आहेत. त्या पावसाच्या हिशोबाने येथील आगार प्रमुखांनी योग्य त्या रीतीनं पाऊल उचललं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं हलगीनादापेक्षा तीव्र आंदोलन जे आहे ते छेडू. त्याच्यावर जे परिणाम होतील ते परिणाम शासन म्हणून तुम्ही बघणार आहेत. धन्यवाद.